गाव आवडतं की शहर आवडतं? गाव आवडतं. जसं सैराटचं पहिलं मानधन काय होतं? त्या काळातलं खरं तर ते खूप मोठं मानधन होतं. 25,000 मानधन होतं मला सैराट. जसं सैराट मध्ये परशाला आर्ची भेटली, तर सैराट मध्ये किंवा सैराट नंतरून तुम्हाला अशी कुठली आर्ची नाही भेटली? नाही, आरची परशाची आहे ना आपल्याला आज तुम्ही गावाकडे जाता तर तुम्हाला एक ओहदा असतो की एक रिस्पेक्ट म्हणून, तर ती आज गावाकडल्या लोकांमध्ये तुम्ही वावरता तशीच आहे की त्याच्यापेक्षा अजून वाढली? रिस्पेक्ट सैराट झालेली रिस्पेक्ट होती का? तर मी रोज गावात फिरतोय, अचानक हिंडणार इथं सर्वसामान्य पोरग अचानक सैराटमध्ये कसं काय, तर त्यामुळं तिची ओरा तयार झाला होता. तुम्हाला सैराट मधून प्रसिद्धी भेटली, तुम्ही जमिनीवरती आहे की आकाशात आहात? सैराटने आकाशात नेलं होतं, जमिनीवरच आहे. हा, सैराटनं चांगल्या उंचीवर नेलं होतं. नाही, मग त्या टायमाला तुम्ही पडल्यानंतर कोणाच्या मांडीवरती जाऊन पडलात की अंगावर? करंड्यावर शेणखत टाकतात का गावाकडे, झालवट करून शरड्यांच्या लेंड्या किंवा गुरांचं शेण टाकतात का, त्याला उकरंडा म्हणलं जातं गावाकडे. तर त्या उकरंड्यावर पडलो होतं मी. तुमचा जो सैराटचा एक डायलॉग होता, हे परशा आर्ची आली बघ आर्ची, तो आम्हाला एकदा प्रेक्षकांना आमच्या सांगितला तर खूप आनंद होईल. होय का? नमस्कार. नमस्कार. नमस्कार तानाजी सर, तुमचे आमच्या एनबी पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुमचा आभारी, तुम्ही बोलवलं मला. सर, तुमचं गाव कुठलं? माझं गाव बेंबळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपला जो पुणे सोलापूर हायवे आहे त्या हायवेलाच टिंबुर्णी एक छोटंसं शहर आहे इंदापूरच्या पुढं, आणि त्या टिंबुर्णी शहरापासून जो पंढरपूरला रोड जातो तिथे एक बेंबळे गाव आहे, तर त्या गावचं मी. अच्छा. आज गावाकडे तुमचे कोण आई वडील कोण आहेत की नाही? गावाकडे आई वडील, भाऊ बहीण आहेत, आणि ते शेती करतात माझे आई वडील आणि भाऊ. बहीण पण जवळच दिलेली आहे माझ्या गावापासून, तर बहीण आणि ही सगळी लोक माझे गावाकडेच असतात. मी एकटा पुण्यात राहतो. अच्छा. मग पुण्याची लाईफ कशी वाटते? पुण्याची लाईफ, आता ही सिनेमा केला म्हणून पुण्यात आलो. जर कदाचित सिनेमाच नसता केला तर पुण्याकडे नसतो वळालो, कारण काही संबंधच नव्हता पुण्याचा तसा माझा. काही शेती आणि माझं गाव, माझी शेती, तिथंच राहिलो असतो. पण मजा येते पुण्याची पण. सिनेमामुळं वेगळ्या प्रवासात आलो, वेगळ्या प्रवाहात आलो. पुण्यातली लोक ओळखीची झाली आणि पुण्यातली पण लाईफ जगता आली, पुण्यातलं आयुष्य जगता आलं, पुणे जवळनं बघता आलं. वेगवेगळी शहरं अजून पुण्याबरोबरच आता मुंबईत आहे आपण, मुंबई जवळनं बघता आली. तर ही सिनेमामुळे सगळं घडून आलं, तर भारी पण वाटतंय की तिथले शहर आणि त्या गोष्टी पण जगता येतात तिथल्या. गाव आवडतं की शहर आवडतं? गाव आवडतं. गावातली एखादी मजा काय वाटते गावामध्ये? गावाकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी मुळात शेतकरी कुटुंबातला आहे, तर शेती करणं ही लयच भारी गोष्ट आहे आणि लय मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे ती एखादं पीक लावल्यापासून ती पिकेपर्यंत, आणि ती म्हणजे एखादं फळाचं झाड लावलं आपण, उदाहरणार्थ आपण आंब्याचं झाड लावतो, त्याची काळजी घ्यायची, ती मोठं करायचं आणि त्याचं फळ खायचं. तर ही जी प्रोसेस आहे आणि ही जी काही त्याची मजा आहे तर ती खूप भारी आहे. आणि मजा येते गावातली जी काय गुरढोरांची जी काही जगणं आहे गुरढोरांचं माझं, आणि जी काही गावाकडे जे काही गोष्टी असतात. आता पुण्यात काही काही गोष्टी मला तशा मिळत नाही, त्या ज्या गावाकडे असतात. शेतीच्या गोष्टी असतील, परत जे काही गावाकडले खेळ आहेत त्या खेळाच्या गोष्टी असतील. त्यामुळे गाव मला पहिल्यापासूनच आवडतं. अच्छा, म्हणजे शेतीमध्ये काम करता? शेतीमध्ये काम करतो, लय नाही करत. अगोदर करायचो, सिनेमा करायच्या अगोदर. आता वेळच नसतो जास्त. आता गेलं तरी 1-2-4 दिवस म्हणजे पाहुणा असल्यासारखं जातो. थोडंफार काहीतरी सेटिंग करायची, काही प्रॉब्लेम असलं तर सॉल्व्ह करायचं. कुठं मोटरचा, म्हणजे घरचे मला फोन करतात किंवा मोटर जळली, कुठं काहीतरी झालंय, इथलं बिघडलंय, तिकडला सोलर चालत नाही, तर मग तेवढं काम करायचं, यायचं. कुठेतरी पाईपलाईन फुटलेली असली तर तेवढं करून घ्यायचं, ड्रिपच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि मग यायचं. पण पहिल्यासारखं काही जास्त आता काम होत नाही, तेवढा वेळ पण मिळत नाही असं आहे, कारण सिनेमा पण चालू असतात आणि सिनेमाकडे जास्त आता वेळ देतोय.
आता हा पावसाळ्याचा काळ आहे, तर तुम्ही पेरण्या वगैरे करायला जाता की नाही? होय होय होय. पेरण्या खूप केलेल्या आहेत अगोदर. आता आमच्या गावाकडले पळापळी चालू आहे. आता जुलैमध्ये ऊसाची लागवड सुरू होती, तर आता लागण चालू असेल गावाकडे. हा, पेरण्या वेगवेगळ्या हंगामानुसार वेगवेगळ्या होतात. पण आता सध्या ऊसाची लागवड चालू आहे. मग ऊसातनं मका लावायची, ऊसाच्या कांड्या लावायच्या, ऊसाचं बेणं तोडायचं. ती पण एक भारी प्रोसेस आहे, ऊस लागवड. तर ते आता सध्या ऊस लागवड चालू आहे. मी खूप लागवडी केल्यात ऊसाच्या. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या रानातल्या पण केलेत, दुसऱ्याच्या रानातल्या पण केलेत. आणि ते पैऱ्यानं पण जातात. गावाकडे पैरा प्रकार असतो की स्वतःला एकट्याला होत नाही, म्हणजे एका कुटुंबाला होत नाही, कारण कुटुंबात 2-3 माणसं असतात. आता जमीन जास्त असली की 4-5 एकर लागण असते, तर ती लागण व्हायला एका कुटुंबाला जास्त दिवस लागतात. तर मग दुसऱ्या कुटुंबाने यायचं, त्यांना मदत करायची, त्यांची अगोदर लागण करून घ्यायची, आणि त्यानंतर मग ह्या कुटुंबाने त्या कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबांच्या ह्याच्यात त्यांची लागण करायला जायची. तर त्याचं पैरा म्हणलं जातं. तर त्या पैऱ्यानं पण कामं केलेत, हाजरीने कामं केलेत, असं सगळं. मग तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण SY माझं कम्प्लीट आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही झालं. FY ला असताना मी सैराट सिनेमा केला, आणि तिथनं जी मग परत इकडं आलो. मग पुणे मुंबई दौरे सुरू झाले, आणि त्याच काळात SY सुरू असतानाच सिनेमा रिलीज झाला. मग तेवढं वर्ष कसं तरी कम्प्लीट केलं, आणि मग TY राहिलं माझं. मग SY पर्यंत शिकलोय. मग अजून शिक्षण नाही करायचं? वाटतंय डिग्री घ्यावी, पण काय ते परत असं तेवढा वेळ पण मिळत नाही, आणि ते राहूनच गेलंय खरं तर. आणि मग असं झालं की आता सिनेमा करतोय, तर इकडेच मग थोडा जरा फोकस करून तिकडेच थोडं लक्ष देऊ. डिग्री पण वाटते असावी, पण माहित नाही करू वाटतंय नाही करू वाटत, असं मिश्रित सगळं आहे सगळं. मग तुम्ही गावाकडे शिकताना जेव्हा तुमची जिल्हा परिषदची शाळा होती की पंचायत समितीची होती? मी जिल्हा परिषद शाळेत शिकलोय. 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत, आणि 5वी पासून हायस्कूल म्हणायचे आमच्याकडे. तर हायस्कूलला 12वी पर्यंत, आणि तिथनं मग ग्रॅज्युएशन साठी टेंभुर्णी या शहरात आलो, आणि तिथे एक कॉलेज होतं, आर्ट कॉलेज. त्या आर्ट कॉलेजला 1-2 वर्ष. मग तुम्ही 1ली ते 5वी जेव्हा शाळेत शिकत होत, मस्ती करायचे का? लय मस्ती, म्हणजे काय आगावच. ती लंगडी पांगडी करू असते ते, मग ते हुबेहूब त्या काळात लागू व्हायचं मला. म्हणजे स्वभावच पहिल्यापासून तसा आगावपणा. मग तुम्हाला शाळेमध्ये जे शिक्षक होते ते मारायचे? लय मारायचे. म्हणजे तसा मी न आवडता विद्यार्थी शिक्षकांचा, 1ली पासून ते 12वी पर्यंत. तरी 4थी पर्यंत त्या काळात कळायचं नाही, पण 5वी पासून जे हायस्कूल सुरू झालं त्या काळात पण 12वी पर्यंत मार खायचो आम्ही, आणि लय मारले आम्हाला त्या शिक्षकांनी. 1ली ते 4थी पर्यंत असताना जरा तरी थोडी शिक्षक कमी मारायचे, बारके आहे म्हणून. तरी पण एक काशीद सर म्हणून होते, आम्हाला लय बडवायचे त्या काळात सुद्धा, 1ली ते 4थी पर्यंत. आणि 5वी ते 12वी पर्यंत पण बार मार खाल्लाय, कारण तेवढा आगावपणा करायचो. हुशार नाही शाळेत, आणि हुशार नसल्यामुळं एकतर अभ्यास न केल्यामुळं शिक्षक वेगळं मारायचे, आणि त्यात आगावपणा केल्यामुळं अजून वेगळं मारायचे. मग जरी आज तुम्ही महाराष्ट्राला सांगताय की तुम्ही न आवडतेली व्यक्ती शाळेत होते विद्यार्थी म्हणून, पण आज तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला खूप आवडताय. काय आता ती अपघातानं खरं तर मी लोकांच्या आवडीचा झालो. माझ्या आयुष्यात सैराट सिनेमा आला, आणि सैराट सिनेमात त्या सगळ्या टीमनी माझ्याकडून खूप चांगलं काम काढून घेतलं, आणि सैराट सिनेमा त्या उंचीवर गेला. मग महाराष्ट्रातल्या, खरं तर ती महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं यश आहे. प्रत्येक लोकांचा एक पैसा का असताना ती श्रेय आहे. त्यांनी सिनेमा जाऊन बघितला 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळा, म्हणून सैराटने आपल्या तेवढं रेकॉर्ड केलं. 100 CR प्लस बिझनेस केला, आणि म्हणून मग आम्हाला चांगली ओळख मिळाली, आणि पहिला सिनेमा होता. आणि मग त्या लोकांनी एवढं प्रेम दिलं, त्याच्यामुळे लोकांच्या आवडीचं आम्ही झालो. खरं तर लोकांचं आहे सगळं, ते महाराष्ट्राच्या जनतेचं आहे. ते म्हणजे शाळेत जरी आवडत नव्हतो तरी महाराष्ट्राने सिनेमात ऍक्सेप्ट केलं. जेव्हा तुम्ही लहानपणी शाळेत जात होता, अशा कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला का? नाही घेतला मी. घेऊ वाटायचं मला, पण तशी वेळच नाही आली. घेऊ वाटायचं अगोदर ती गॅदरिंग व्हायची शाळेत, मग गॅदरिंगला भाग घ्यायला आम्ही जायचो, आणि नेमकं गॅदरिंग जवळ येईल तसं घाबरायचो. मग ते कधी वेळच नाही आली, म्हणजे कधी स्टेजवर नाही गेलो. पण गॅदरिंग स्टेजच्या खालून लय एन्जॉय केले त्या काळात. लय धिंगाणा, म्हणजे स्टेजवर नाही पण स्टेजच्या खाली लय धिंगाणा केलाय. असं म्हणजे स्टेजवर बॅक बेंचर कसे असतात, मागणं उगाच उड्या मारायच्या,
तसा पण वाटायचं की आपण गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला पाहिजे. आणि ती कधी वाटायचं की ते स्टेजवरची पोरं जी गॅदरिंग मध्ये भाग घेऊन ती जी त्यांचं तेवढ्या काळापुरतीचं किंवा तेवढ्या काही दिवसापुरती वलय तयार व्हायचं, तर त्याच्यामुळे वाटायचं यार आपण काय घेतला नाही भाग, आपण पण घ्यायला पाहिजे आता. तर ते तेवढ्या पुरतच मर्यादित होतं, पण रिअल मध्ये कधी घेतली नाही भाग. तुम्हाला अभिनयाची पहिली आवड कधी निर्माण झाली? अभिनयाची आवड मला लहानपणापासून सिनेमा आवडायचे. सिनेमा किंवा टीव्ही बघायला लय आवडायची. टीव्ही बद्दल लय मला अशी आत्मीयता असायची, क्युरियोसिटी असायची. आणि अभिनयाचं म्हणसाल तर ती काय लहानपणापासूनच आपल्याला काही वाटतं, आपल्याला कसंही वाटतं की मला ही करू वाटतंय, मला पिक्चर मध्ये काम करू वाटतंय. तर ती त्या काळात वाटायचं. पण जसं जसं 10वी वगैरे झाली माझी, तर 10वी नंतर टीव्ही काय आमच्या घरी राहिला नाही. म्हणजे घरच्यांचं म्हणणं आलं की आता काहीतरी तू केलं पाहिजे, टीव्ही कशाला बघायची. मग त्या काळात मी 10वी नंतर टीव्ही विकून टाकली अक्षरशः घरातली. मग टीव्हीचा पूर्ण असा विषय संपला. म्हणजे सिरियस झालं पाहिजे आपल्या आयुष्यावर, असं त्या काळात होतं. मग त्या काळात वाटायचं की आपण अभिनय करायला पाहिजे, पण ती सिरियस नव्हतं काय, कारण माहितीच नसतं ना कुठं जायचंय काय. ते तेवढ्यापुरतं स्वतःपुरतंच मर्यादित असतं. ते आपल्या अंगातले किडे जे असतात ते तेवढ्यापुरतेच वळवळत असतात. तर ती वाटायचं, टीव्ही बघितली वाटायची ती हिरो असा करतोय तसा करतोय. ती काही किस्से पण असायचे माझे. तर आता मी कुठेतरी त्या काळातच 10वीला असताना का 10वीच्या आसपासच, 10वी-12वीच्या आसपास असं सायकलवर एक सीन बघितला होता की तो हिरो पुढचा सायकलचा ब्रेक दाबतो आणि सायकल मागणं उचलते आणि तो येऊन उभा राहतो. ते मला तसं वाटायचं की आपण पण तसं करू शकतो. मग मी सायकल घेतली होती नवीनच नुकती, आणली एका टेंगावरून सायकल अशी उतारावरून सोडली, ताणली मोरचा ब्रेक दाबला त्यात आपल्याला अंदाज नसतो. ब्रेक दाबला आणि एक 5 मिनिटं सगळं सुन्न झालं, म्हणजे फिरलं सगळं, मला कळलंच नाही काय झालं. आणि परत एक 5 मिनिटांना शुद्धीवर आल्यावर उठून बघतोय, तर मी जिकडून आलो तिकडं माझं तोंड होतं. म्हणलं मी मागणं आलो, माझं तोंड इकडे. तर सायकलवरनं मी ब्रेक दाबून पडून उलटा होऊन एक शेजाऱ्याच्या उकरंड्यावर उलटा होऊन पडलो होतो. तर ते असं असतंय सिनेमाचं गेलं. नाही, मग त्या टायमाला तुम्ही पडल्यानंतर कोणाच्या मांडीवरती जाऊन पडलात की अंगावर? उकरंड्यावर पडलो होतो, उकरंड्यावर. मग शेणखत टाकतात का गावाकडे, झालवट करून शेरड्यांच्या लेंड्या किंवा गुरांचं शेण टाकतात का, त्याला उकरंडा म्हणलं जातं गावाकडे. तर त्या उकरंड्यावर पडलो होतो मी. त्या उकरंड्यावर पडल्यामुळे जास्त लागलं नव्हतं मला, थोडंफार खरचटलं होतं. ती सायकल आणि मी उकरंड्यावर होतो. बर, गावाकडून डायरेक्ट सैराटच्या सेटवर कसे? मी FY ला शिकत असताना टिंबुर्णीला शिकत होतो FY ला. तर त्या काळात सैराट लिहिला गेला होता. म्हणजे नागराज सरांनी कदाचित स्क्रिप्ट अगोदर लिहिली असेल, पण त्या काळात त्यांचं चाललं होतं की आता सिनेमा आपल्याला करायचा आहे. मग त्या काळात त्यांची ऑडिशन सुरू झाली होती आणि प्रत्येक पात्राचं ऑडिशन सुरू होतं, सिलेक्शन चालू होती. मला माहित नव्हतं की मला सिनेमात काम करायचं किंवा मला सिनेमा मिळणार आहे. पण जे काही साठे सर होते, आम्हाला मराठीला प्राध्यापक होते साठे सर म्हणून शिक्षक, तर ते आणि नागराज सर चांगले दोस्त होते. तर आम्ही FY मध्ये असताना मग साठे सर आम्हाला सांगायचे की नागराज मंजुळे माझा मित्र आहे आणि तो चांगला डिरेक्टर आहे, त्याने फॅन्ड्री नावाचा सिनेमा केलाय. आणि त्याच काळात फॅन्ड्रीतलं गाणं खूप फेमस झालं होतं, तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला. आणि मग फॅन्ड्रीच्या काही न्यूज आलेल्या होत्या, मग त्या न्यूज पेपरमध्ये वाचायला मिळाल्या त्याच काळात. मग ती न्यूजमध्ये की बाबा ती पोरग जे आहे फॅन्ड्री मधलं हिरो ती जब्या, तर ती इथलं किम मधलंच पोरग आहे सोमनाथ अवघडे. तर मग ती तेवढ्या पुरतच मर्यादित होतं. पण आपण कधी सैराटमध्ये किंवा आपण कधी त्यांच्याबरोबर ऍक्टिंग करायला असं काही चित्र नव्हतंच आम्हाला. मग तशी तेवढी नागराज मंजुळेंची आणि आमची ओळख साठे सरांकडून, की साठे सर जेवढं सांगायचं तेवढं आम्हाला माहित. पण योगायोगाने त्याच काळात सैराट लिहिलं जाणं आणि त्यांचे ऑडिशन सुरू होणं आणि नागराज सरांची साठे सरांची गाठ पडली पुण्यात. आणि मग त्यांची चर्चा झाली की आम्ही ऑडिशन घेतोय ना, अशी पात्र आम्हाला मिळतात, असं पात्र अजून आम्हाला मिळत नाही, पाहिजे तसं. मग साठे सरांनी विचारलं नागराज सरांनी कसं पाहिजे तुला. तर मग साठे सरांना नागराज सरांनी थोडक्यात सांगितलं की गावचं पोरग पाहिजे, पायात थोडं हँडिकॅप पाहिजे, अपंग पाहिजे, जेणेकरून मला ते अपंगच घ्यायचंय. म्हणजे नॉर्मल पोरग नको आहे, साधं पोरग नको आहे की जी लंगड्याची ऍक्टिंग कर, पण मला खरं वास्तवात थोडं लंगडच पाहिजे. तर मग साठे सर म्हणले तू म्हणतोय तसा एक पोरग आहे, तू म्हणतो तसा थोडा हँडिकॅप आहे, पायात थोडा लंगडा आहे, तर दी बघ कसा वाटतोय. मग नागराज सर म्हणले तू त्याला फोन कर आणि त्याचे काही फोटो चालता पळतानाचे व्हिडिओ घे त्याच्याकडून मागून. मग साठे सरांचा मला फोन आला
त्यावेळेस काय नंबर पण नव्हता. साठे सरांनी ऍडमिशन फॉर्मवरचा नंबर घेतला आणि मला फोन केला. दुपारी मी झोपलेलो होतो आणि साधारणतः 3-4च्या दरम्यान मला फोन आला. साठे सरांचा फोन आला. त्या काळात डोक्यात की सरांचा फोन येतोय म्हणजे काहीतरी ते अपंगांसाठी त्यावेळेस हे सर्व्हिस यायच्या काहीतरी, कुठेतरी अपंगांना बोलवायची किंवा त्याचबरोबर काहीतरी कुठल्या तरी विषयात नापास झाला असेल म्हणलं काहीतरी कांड झालाय, सरांचा फोन आलाय म्हणजे काहीतरी कांड झालाय आपल्याकडून असं डोक्यात. पण साठे सरांनी फोन केला आणि म्हणले मी असं साठे सर बोलतोय आणि सैराट नावाचा सिनेमा सुरू होतोय काही दिवसात आणि त्याला तुला ऑडिशन द्यायचे आणि त्याचे डिरेक्टर आहेत नागराज मंजुळे. मग भारी वाटलं आहे ना, भारी विषय. मग सर म्हणले तू आता एक काम कर, मला व्हॉट्सअपला तुझे चालतानाचे पळतानाचे व्हिडिओ पाठव. मग त्या काळात काही मोबाईल नव्हतं, साधं फोन होतं आपलं, 2G नेटवर्क, 2014ची गोष्ट आहे. जास्त काही इंटरनेट फास्ट नव्हतं. माझ्याकडे व्हॉट्सअपचा फोन नव्हता, साधा फोन होता. ठीक आहे म्हणलं. आणि मग सैराटचं नाव घेतलं, सिनेमाचं नाव घेतलं की मी खुश एकदम. तिथंच हिरो सारखंच पळत गेलो हौदावर, लगेच आंघोळ बिंगोळ साबण लावून केली मस्तपैकी. आलो महागारी, पावडर बिवडर लावून जेवढं काय नटता येईल तेवढं नटलो. सायकलवर टांग मारली की लगेच माझ्या घरापासून एक 2-2.5 किलोमीटर गाव आहे माझं, गावात गेलो. आणि तिथे एक माझा मित्र आहे सिद्धेश्वर शिंदे, तर त्याच्याकडे गेलो. त्याला म्हणलं मला तुझा मोबाईल पाहिजे व्हॉट्सअपचा, असं असं पिक्चरचं काम आहे. त्यांनी मला फोटो आणि व्हिडिओ मागवले. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. त्यांनी मोबाईल दिला. मग मी फोटो काढले, चालता पळताना थोडा एक व्हिडिओ काढला. पण ती इंटरनेट स्लो असल्यामुळे ते जातच नव्हतं. मग खूप काळ वेळ गेला त्याला, बफर व्हायचं, अडकायचं ते. मग एक 2-3 तासांनी रात्री 7-8च्या दरम्यान त्यांना काय फोटो गेले. मग सरांनी परत मला सांगितले अजून तुझा एक व्हिडिओ पाठव. मग रात्री त्याच मित्राची ओमनी घेतली, त्याच्या लाईटीवर मी पुढे पळतोय, आतनच एक मित्र ओमनीतनं शूट करतोय. मग तसं करत करत आम्ही 9-10 वाजेपर्यंत, चांगला 11 वाजेपर्यंत एक व्हिडिओ केला. आणि ती व्हिडिओ त्यांना काय ते 10-11च्या पुढं तिकडे गेला आणि त्यांना ते मिळाला. मग साठे सर म्हणले तुझं व्हिडिओ फोटो आलेत, आता एक काम कर, उद्या सकाळी तू साधारणतः 6:30 वाजता ते 7 वाजता, 7च्या दरम्यान तू अशा ठिकाणी येऊन थांब. मग ती त्यांनी जी मला पत्ता सांगितला होता ती माझ्या कॉलेज आणि टिंबुर्णीच्या रोडवरच होता, म्हणजे कॉलेजच्या टिंबुर्णीच्या मध्ये. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, थांबतो म्हणलं. आणि मग आता सिनेमाचं काम आहे म्हणलं, साठे सरनी भेटायला बोलवल्या. ती पण उत्स्फूर्त होतीच त्या काळात लय, म्हणजे त्या काळात वाटायचं सिनेमा म्हणजे लय भारी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 5लाच उठून सगळं रेडी होऊन, जे काय एखादा आपण शर्ट ठेवलेला असतो की कुठंतरी कार्यक्रमातच घालायला, किंवा अशा काही वस्तू ठेवलेल्या असतात, घड्याळ बिड्याळ, ते घातलं मी. ते पांढरा शर्ट होता एक माझा, ते असा हाफ शर्ट घातला आणि नटलो, गंध लावला, कुठं काय असं जेवढं नटता येईल तेवढं नटलो आणि गेलो. आता एसटी आमच्या गावातनं काहीतरी 6:45ला येते आणि ती एसटी 7:30 पर्यंत टेंभुर्णीत पोचते. म्हणलं आता त्यांनी 7:30चा टायमिंग आपल्याला 6:30-7च्या दरम्यान भेटायला सांगितलं. सायकलीवर टांग मारली. आता माझं घर ते टेंभुर्णी जवळपास एक 14-15 किलोमीटर अंतर आहे. तर तिथं मी सायकलवर जाऊन टच ही यायच्या अगोदर जी काय डॉट टायमिंग दिले, पहिल्यांदा मला वाटतं मी टायमिंगला पोचलो असेल त्यावेळेस. पहिल्यांदाच तिथं पोचलो जाऊन. आणि मग ही 15-20 मिनिटात ही आलीच. मग गाडी आली. मग साठे सर उतरले आणि साठे सर म्हणले मी पंचिंग करून आलो, तोपर्यंत तू भेट. आणि लगेच मागच्या दरवाज्यातनं नागराज सर उतरले. नागराज सर उतरले. नागराज सरांबद्दल अगोदर ऐकूनच होतो, त्यांच्याबरोबर त्यांची साठे सरांकडून माहिती ऐकलेलीच होती, किंवा फॅन्ड्रीमुळं त्या काळात त्यांचं चांगलं नाव झालेलं होतं. आईला म्हणलं ही माणूस पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलाय. ते भारी वाटलं की ही माणूस आपल्याला भेटतोय. मग साठे सर कॉलेजला गेले. तुम्ही गप्पा मारा म्हणले, तोपर्यंत मी आलोच. मग नागराज सरांनी मी थोड्या गप्पा मारल्या. मग नागराज सरांनी मला काय गोष्टी विचारल्या, काही थोडे प्रश्न विचारले, तुला काय येतं. मग मी म्हणलं मला सायकल येते, मला 2 व्हीलर चालवता येते, परत त्याचबरोबर ट्रॅक्टर चालवता येतो, नांगरता येतं, खणता येतं. मग मला म्हणले पवायला येतं. मी म्हणलं पवायला 1 नंबर येतं, पवायचा नादच नाही. कसलंही सांगा तुम्ही, हिरीत सांगा, नाळात सांगा, नदीत सांगा, कारण ते सगळं पावलेलो ना मी, हिरीत, नदीत, नाल्यात, सगळीकडे पावलेलो. सगळीकडे पवायला सांगा. मग त्यात म्हणलं मुटका सांगा, खुपशी सांगा, जे काय प्रकार उलट सुद्धा पवायला येते म्हणलं मला. सगळं जे काय व्यवस्थित आपल्याला येत होतं ते सगळं सांगून मोकळा झालो मी. मग म्हणले सिनेमात काम करशील, पिक्चरमध्ये काम करशील का? हा म्हणलं करेन की. पण म्हणलं मी कधी केलेलं नाही, म्हणजे ह्याच्या अगोदर कधी मी भागच घेतला नव्हता.
कुठल्याच गॅदरिंगमध्ये किंवा कधी नाटक केलं नाही किंवा ती कसं करायचं असतं ते माहितीच नाही, काहीच अनुभव नाही. मग मी त्यांना तिथंच बोललो की मला काही येत नाही म्हणलं. ते म्हणले तू त्याचं नको टेन्शन घेऊ, ते आमच्या आम्ही बघतो काय करायचं ते, पण तू बिनधास्त करशील का? होय म्हणलं करतो की. मग एवढं झालं. मग त्यांनी मला तिथंच रस्त्यावरच थोडं चालायला पळायला सांगितलं आणि मग त्यांनी काही थोडे माझे व्हिडिओ काढून घेतले आणि म्हणले मग 4-5 दिवसांनी तुला माझ्या टीममधल्या कोणाच तरी फोन येईल. आणि मग 4 दिवसानंतर त्यांच्या टीममधला PD म्हणून एक मुलगी आहे, कॉस्ट्युम डिझायनर, तिचा फोन आला मला आणि मला पुण्याला बोलवलं. मग त्यांनी पत्ता सांगितलेला होता. पुण्यात काही जास्त मी आलेलो नाही किंवा ती मला शहर नीट माहीत नाही. मग ती कसं तरी विचारत त्या दिवशी मी पोचलो तिथं. आणि जसं काय मी पोचतोय त्यांनी दिलेल्या पत्त्यावर, दरवाजा उघडला तर तिथं आज सगळं चालू आहे. ऑडिशन, कॅमेरा लावला आहे, कोणतरी कॅमेरा करते आणि 2-3 पोरं काहीतरी समोर ऍक्टिंग करते, एकामेकाला काहीतरी डायलॉग बोलणं चालू आहे. ती वातावरण बघून मी घाबरूनच गेलो. जे काय माझा उत्स्फूर्तपणा होता की सिनेमा लय भारी ना, आता आपल्याला सिनेमात काम करायचं, ते बघितलं की मी अरे चालू म्हणली सोपं नाही बरं का, आपल्याला जमणार नाही. मग ते कॉन्फिडन्स संपूनच गेला ते बघितल्यावर. मग त्यांनी मला आत बोलवलं आणि तिथं बसायला खुर्ची, त्या खुर्चीवर पण बसला मी उभाच असा आकडून आल्यासारखं, आकडूनच. मला काहीच कळलं नव्हतं, गोंधळूनच गेलो. म्हणलं आपल्याला असं करायचंय, आपल्याला जमणार नाही म्हणलं. मग ते मला प्रश्न विचारतात ते, मग ते मला काहीच कळलं ना. मग त्यांनी मला म्हणले आता तुझं करायचं, ऑडिशन करायचंय. मग ते कसं तरी करू म्हणून झालं सुरू माझं ऑडिशन. मग मला त्यांनी डायलॉग दिला, आजशील पाटलाचा उभाच फाडी. मग ती माझ्या डोक्यात की आता मी पुण्यात आलोय म्हणलं, मग पुणेरी भाषा बोललं पाहिजे, काहीतरी असं वेगळं काहीतरी बोललं पाहिजे, आपलं गावाकडलं काही नाही बोलायचं असं. मी आजशील पाटलाचा मी असं काहीतरी वेगळंच काहीतरी करायला लागलो मी. मला पण कळ ना, तेवढा छोटा डायलॉग पण मला ती डायलॉग पण नीट घेता येणार. सगळा गोंधळ ओढला माझा, विसरायला लागलो, घाबरून गेलो पूर्णच. मग आपलं नागराज सर आले आणि नागराज सरने मला थांबवलं. म्हणले थांब. मला म्हणले तू कुठला आहे? मी म्हणले बेंबळेगावचा. तू बेंबळेगावात असं बोलतो का? नाही. तू तुझ्या गावात कसं बोलतो तसंच बोल, बाकी तू काहीच करू नको. मग ठीक आहे म्हणलं, मग प्रयत्न करतो. मग ते करायला गेलो तरी पण काय होईना. मग नागराज सर बघत होते. नागराज सरने बघितलं म्हणले तू एक काम कर, गावाकडे भांडणं केलीत का तू? म्हणलं होय केलेत की. हा भांडणं कर, फक्त काय तुझ्या तोंडाला येईल ती बोल, नुसतं भांड. नुसते भांडणं गावात काही ह्याच्या अगोदर लय केलेले, शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना. म्हणलं भांडण तर करायचं, एकदा करून मोकळं होऊन जाऊ गड येत ना म्हणलं. मग नागराज सर म्हणले हा जरा थोडा घाबरलाय. त्या कॅमेरा म्हणला सांगितलं की तू आणि ही 2 पोरं आज जावा एका रूम मध्ये, बघा काय करतोय का. आणि मला जाताना सांगितलं काय ना, तू बिंदास फक्त एक भांडण कर, भांडण केल्यासारखं जे काय तुझ्या तोंडाला येते ती बोल. ठीक आहे म्हणलं. गेलो आत. म्हणलं आता पाठदिशी मोकळा हो, आपण भांडण करू ह्याच्या बरोबर. त्या पोराने माझ्या इथं असं शर्टाला धरले. म्हणलं माझा नात करू नको, गावात खांडोळ्या करीन, तुकडं करीन म्हणलं, कापीन तोडीन, शिव्या बिव्या आईवर बिवर शिव्या देऊन मोकळा मी जे काय तोंडाला येईल ते बडा करून. आणि ते कसं झालं मला कळलं नाही. पण ते कॅमेरावाला जो पोरगा होता कुतुब म्हणून, तो हसत नागराज सरांकडे गेला आणि त्यांनी ते नागराज सरांना दाखवलं. मग नागराज सर पण हसत आले. मग म्हणले ह्याचे कपडे काढा. म्हणलं कपडे काय अजून? नाही म्हणले तुझी लुक टेस्ट घ्यायची. मग लुक टेस्ट म्हणल्यावर मग त्यांनी कपडे घातले, मला काय वेगवेगळे बरमुडे दिले, बनेल दिले आणि व्यवस्थित फोटो काढले. आणि झालं का म्हणलं मला जायचं आता, मी जातो घरी. नाही थांब की म्हणलं दिवस. नाही म्हणलं मला जमत नाही म्हणलं, इथं जातो म्हणलं माझे मी. बरं ठीक आहे म्हणले. आणि मग निघालो मी. माघारी येताना एसटीत विचार करतो, एसटीत बसून चाललोय गावाकडे यायला. म्हणजे चान्स आलता आपल्याला, पण नाही झालं नाही, कारण आपल्याला जमलंच नाही. ते खूप वाईट वाटलं मला जाताना की एक आपल्याला सिनेमात काम करायचा चान्स आलता पण आपण करू शकलो नाही, का तर तिथं आपल्याला जे त्यांनी सांगितले ते करता आलं नाही. मग परत 10-12 दिवस काही त्यांचा फोन पण नाही. मग ते 10-12 दिवस मला सतत वाटायचं की चान्स आलता पण आपल्याला जमलं नाही, जमलं असं जर राव आपण सिनेमात असतो. मग ते झालं, हळूहळू विसरून जायला लागलो. पण परत अचानक त्यांचा 15 दिवसांनी परत फोन आला की तू 4-5 दिवसाची पॅकिंग करून ये पुण्याला. म्हटलं भारी, अजून 4-5 दिवसांनी अजून बरं वाटलं. मग परत पॅकिंग केली, लगेच बॅग भरली की परत पुण्याला. मग पुण्याला आलो त्यावेळेस सगळी फायनल लोक होती. मग तिथं आकाश होता, रिंकू होती, अरबाज होता, मी आणि ती अनुजामुळे जिनं आणीचं पात्र साकारलंय ती. तशी सगळी पात्र होती आणि सगळी पोरं होती. मग आमचे ओळखे करून दिले, अशी नावं सांगितली. त्यावेळेस सांगितलं नव्हतं की तुम्ही ही पात्र साकारणार.
आणि तिथनं मग सुरू झालं आमचं 4-5 दिवस प्रॅक्टिस. मग पूजा डोळस म्हणून एक मुलगी होती, तर ती काय करायची, आमचं दिवसभर प्रॅक्टिस घ्यायची सिनेमाची आणि दुपारी नागरास्तर यायचे. नागरास्तर येऊन ती प्रॅक्टिस बघायची आमची आणि मग दुपारी येऊन आम्हाला ते शिकवायचे काय काय सीन चुकतात आहे, काय बरोबर आहे. तर मग ती पूजा दिवसभर आमच्याकडून ती ही करून घ्यायची, त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि नागरास्तर दुपारी नसले की संध्याकाळी आम्ही जाऊन नागरास्त्रांना दाखवायचं, कारण नागरास्त्राची दुसरी पण पळापळी चालू होती, त्यांचं लोकेशन बघणं हे ते. तर मग असं करत करत आमचं 8-10 दिवस गेलं आणि 8-10 दिवसांनी एक दिवशी मला आकाशला नागरास्त्रांनी बोलवलं आणि म्हणले मी घेतोय तुम्हाला सिनेमात, पण अजून काय काय गोष्टी तुम्हाला जमत नाही त्या तुम्ही शिका लवकर आणि लवकरात लवकर मला तशा करून दाखवा. जर त्या तुम्हाला जमल्या नाहीत किंवा तुम्ही नीट केल्या नाहीत तर मी शेवट सुद्धा तुम्हाला सिनेमातून काढून टाकू शकतो. त्यामुळं नीट प्रॅक्टिस करा, दिवसभर व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि लवकरात लवकर ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाही त्या तुम्ही शिका. मग आम्ही अजून सिरियस झालो. मग मला एक सीन जमत नसायचा. ती एक सैराट मधला सीन आहे की ती आणि हे आपली सपनी नकं टाकती वरनं आणि नकं टाकून मी ती नक टोलत घेऊन येतो. ती परशा आणि सल्या बघून माझ्यावर हसतात. मग मला वाईट वाटतं, मी रडतोय, रडून परत हसतोय. तर ती सीन मला जमत नव्हता. अचानक मी रडतोय आणि रडून अचानकच हसतोय. तर त्या सीनची मी लय प्रॅक्टिस करायचो. तेवढाच सीन मला लय अवघड जायचा. आणि नागराज सर बाकी सगळी लोक सांगायचे की ही सीन लय भारी आहे त्या सिनेमातला, ही जर सीन जर वाजला तर लय भारी वाजणार आहे, कारण तो तुझ्या वाट्याचा ही सगळ्यात भारी सीन आहे आणि ती मजा येणार त्या सीनची. तर तू जेवढं करता येईल तेवढं चांगलं कर. खरं तर तो सीन तसा झाला नाही बरं का, कारण मी त्या सीनला नीट नाही करू शकलो. म्हणजे आता जो सिनेमात दिसतोय तो खरं तर 50-60% आहे. अजून जास्त खोलायला पाहिजे होतं मी, पण मी जरा कॉन्सन्ट्रेट झालो त्या सीनच्या वेळेस. तर तो सीन, तर मग मी त्या काळात त्या सीनवर लई प्रॅक्टिस केली. मग मी बाथरूम मध्ये एकटाच येण्यासारखा बाथरूम लावून हसायचा प्रयत्न करायचो, रडायचा प्रयत्न करायचो, कारण मला ते रडू यायचं नाही, हसू यायचं नाही. तर ती तसा सीन होता. तर त्याच्यावर जास्त मेहनत घेतली आणि असं करत 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 मग आमचं 20-25 दिवस प्रॅक्टिस झाली. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आम्हाला सांगितलं की आता आपण 5 फेब्रुवारी 2015 ह्या दिवशी शूट सुरू करतोय. म्हणजे मध्ये 5-10 दिवसाचा गॅप आणि मग शूट सुरू करतोय. तर ह्या अशी आमची प्रॅक्टिसची गोष्ट. जसं सैराटचं पहिलं मानधन काय होतं? सैराटचं पहिलं मानधन होतं, सांगायचं खरं मला काय आता कळत नाही. ह्याच्या अगोदर पण मी इंटरव्ह्यूला सांगितले, काय नाही मानधन त्या काळातलं खरं तर ते खूप मोठं मानधन होतं. 25,000 मानधन होतं मला सैराटचं. त्यात तुम्ही खुश होता? हा, खुश होतो की, कारण 25,000 अशी रक्कम पहिल्यांदाच मला एवढी आलेली ना. कारण मी त्याच्या अगोदर सिनेमात काम करायच्या अगोदर जे काय मला जे काय पैसे यायचे तर मी ती बाहेर काम करून, म्हणजे त्या काळात मला वाटतं साधारणतः 300 रुपये हजेरी असायची. तर 300 रुपये हजेरीनं 25,000 साठी किती काम करावं लागायचं. पण मला पहिल्यांदाच एवढी एक रक्कम आलेली. आणि जरी ती 300 रुपये हजेरीनं आलं तरी आलं कधी 2,000 कधी 1,500 कामाचं, ते आलं गेलं खर्चून गेलं. पण पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम माझ्याकडे आली ती सैराटच्या माध्यमात 25,000. जसं सैराट मध्ये परशाला आरची भेटली, तर सैराट मध्ये किंवा सैराट नंतरून तुम्हाला अशी कुठली आरची नाही भेटली? नाही, आरची परशाची आहे ना आपल्याला काय नाही तसं काय. सैराट नंतर झालं होतं थोडं वातावरण पॉझिटिव्ह व्हायचं, कारण माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलींचा बदलला होता. पण परत माझा पण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण सैराटच्या अगोदर असं व्हायचं की आता मी थोडं पायात हँडिकॅप असल्यामुळं किंवा अपंग असल्यामुळं एकतर पुरी कॉलेजला असताना माझ्या हसायचं मला बघून, कारण मी वेगळंच चालायचो ना. ते असं लय वेळा मी म्हणजे माझ्या निदर्शनात आले की मी चालून मागणं पुरी बघून मला हसते ते. त्यामुळे मला असं वाटायचं की मी न्यूनगंडच चाललेला की आपल्या आयुष्यात बाबा पोरगी येऊ शकत नाही, कोणच आपल्याला कोण ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण ते पायामुळं. तर सैराट झाल्यावर जरा ते बदललं होतं. मग ती जरा लोक वाहवा करायची आणि थोडं प्रसिद्धीच्या जोतात आल्यानंतर मग थोडं पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं, लोक नाव घ्यायची. पण ती तसं काय तशी कोण अशी मुलगी मिळाली नाही परत की बाबा मला ऍक्सेप्ट करेल. तर ते असं आहे गणित मुलीचं. तुम्हाला प्रेम झालं? हो. मग त्या प्रेमाची जे प्रेम झालं ती व्यक्ती आज तुमच्या बरोबर आहे?
आहे माझ्यासोबत आहे ते. हा, ती सांगायचं राहिला, एक आहे मुलगी, गेली 7-8 वर्ष झाले मी रिलेशनशिप मध्ये आलोय, पण ती लहानपणापासून आम्ही ओळखत होतो एकमेकाला. म्हणजे मी तिला बरेच वेळा विचारलं त्यानंतर की तू सैराटच्या प्रसिद्धीमुळे माझ्यासोबत नाही ना. तर ती बरीच वेळा माझी ती चर्चा होती. तर तिचं म्हणणं आलं की तसं काही नाही, एकतर आपण लहानपणापासून एकमेकाला ओळखतोय आणि तो आवडला, म्हणजे तो माणूस म्हणून आवडला. आता ती बदलत जातं हळूहळू, कमी जास्त होत जातं, पण तिला माणूस म्हणून मी आवडलो. पण ती मला भारी वाटली की प्रसिद्धीपुरतं ती मर्यादित नाही, माणूस म्हणून आवडतोय म्हणजे आपण राहू शकतो सोबत. आणि आहे, मी 7-8 वर्ष झालं त्या मुलीच्या थोडक्यात रिलेशनशिप मध्ये आहे. गावातून येणाऱ्या कलाकाराला काय अडचण येते? गावाकडून येणाऱ्या कलाकाराला काय अडचण येते? गावाकडून येणाऱ्या कलाकाराला मुळात कुठं जायचं तेच माहित नसतं. आता मला फोनवर बरीच मुलं मेसेज करतात की ऍक्टिंग करायची, कुठं जायचं, कसं जायचं, ऑडिशन कुठं द्यायचं. तर बऱ्याच पोरांना ऑडिशन कुठं द्यायचं हे माहित नसतं. आता मलाही माहित नव्हतं, तर माझ्या आयुष्यात हे सगळं ऍक्सिडेंटली झालं. तर काही असे ऑडिशनचे ग्रुप असतात, त्यात पण काही ठिकाणी ऑडिशनच्या नावाखाली फसवलं जातं, कुणाकडून पैसे घेतले जातात, पोरांकडून 1000, 2000, 4000 घेतले जातात आणि ऑडिशन घेतलं जातं आणि ती काही सिलेक्ट पण होत नाही. तर ती एक अडचण आहे बरं का. पण आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, म्हणजे ही एक चांगली माध्यम पोरांसाठी आहेत. आता रीलचं माध्यम चांगलं आलंय, युट्यूबचं माध्यम चांगलं आलंय, म्हणजे ती तिथं त्यांच्या कलागुणांना वाव देऊ शकतात. आणि जर त्यांना ऍक्टिंग ह्या क्षेत्रात काम करायचं तर सगळ्यात बेसिक जे आहे तर सगळ्यात त्यांनी नाटकात काम केलं पाहिजे. म्हणजे येऊन नाटक केलं पाहिजे. ते मी मिस केलं, मला नाटक करता आलं नाही, कारण अचानक आलो आणि सैराट माझ्या आयुष्यात झाला किंवा सैराटमध्ये मी काम केलं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात तसं येत नाही. ज्याला खरंच अभिनय करायचा तर त्यांनी नाटकापासून अशी सुरुवात केली पाहिजे. तिथं स्टेज डिअरिंग वाढते आपली, आणि मग स्टेज परफॉर्मन्स केले की मग हळूहळू हळूहळू डेव्हलप होत जातो आपण. आणि नाटकं बघायला बरेच डिरेक्टर येतात, रायटर येतात, तर ती पण एक गाठ पडण्याचं माध्यमच आहे. तर नाटक सगळ्यात बेसिक आहे, ते नाटक करायला पाहिजे ज्यांना ऍक्टिंग करू वाटते. आणि जे काही जेन्युइन कास्टिंगचे हे जे आहेत ग्रुप आहेत, तर त्यांना त्या ग्रुपला पोरांनी जॉईन झालं पाहिजे गावाकडे. ऑडिशनच्या नावाखाली तुमची फसवणूक नाही झाली? ऑडिशनच्या नावाखाली माझी नाही, कारण मी पहिलं ऑडिशन सैराटलाच दिलं. त्याच्या अगोदर ऑडिशन असतं मला कुठं ऑडिशन द्यायचं ही विषयच नव्हता माझ्या डोक्यात. आणि सैराटला आता ती साठे सरांमुळं थोडं तरी मी ओळखत होतो, त्याच्यामुळं माझी काही फसवणूक व्हायचा काही संबंध नाही. बाकी बऱ्याच गोष्टी फसवणूक झाली, पण ऑडिशनच्या नावाखाली तर नाही मला वाटत. हा, ऑडिशन मी दिली, बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन नाही झालं. जेवढे काही मी ऑडिशन देतो त्या सिलेक्शनच नाही झालं. मग डायरेक्ट सिलेक्शन होतं, पण ऑडिशन मध्ये सिलेक्शन होत नाही. मग काय माहित नाही, त्याला फसवणूक म्हणायचं का काय मला माहित नाही. आज तुम्ही गावाकडे जाता तर तुम्हाला एक ओहदा असतो की एक रिस्पेक्ट म्हणून, तर ती आज गावाकडल्या लोकांमध्ये तुम्ही वावरता तशीच आहे की त्याच्यापेक्षा अजून वाढली? रिस्पेक्ट सैराट झालेली रिस्पेक्ट होती का, तर मी रोज गावात हिंडतो फिरतोय, अचानक हिंडणार इथं म्हणजे सर्वसामान्य पोरग अचानक सैराटमध्ये कसं काय, तर त्यामुळं तिची ओरा तयार झाला होता. तर ती तेवढ्या पुरता मर्यादित होता, काही वर्ष टिकला तो, 2-4 वर्ष. आता काय नॉर्मल झाले सगळं वातावरण. ते असं असतं ना की रोजच म्हणून त्याला कोणी रड, म्हणजे जो माणूस रोजच येतोय जातोय त्याचं काय थोड्यापुरतं कौतुक असतं आणि कालांतराने ते कौतुक संपत. तर आता तसं आहे गावात की आता काही जास्त कौतुक नाही लोकांना. पण त्या काळात अचानकच कौतुक लय वाढलं होतं सैराट, कारण मी पहिलाच माणूस होतो ना आमच्या गावातला की सिनेमात काम करणार, त्याच्यामुळे ते गावात कौतुक होतं त्या काळात. आता तुमच्याकडे गावातला शेजारी तुमच्या त्याच्या घरात कधी जेवायला जाता? हा, त्या काळात ना सैराट करायच्या अगोदर जेवण हा विषय लय भारी होता. म्हणजे मला वेगवेगळं खायला लय आवडायचं. मी तर बरीच लग्न अशीच केलेत की जेवायसाठी, काय माहित नाही पत्रिका आहे का नाही किंवा शेजारी आहे का कुठला आहे. गावात टेम्पो लावलेला असला की शाळेतनं सुट्टी मारायची, टेम्पोत जाऊन बसायचं. गावात ट्रॅक्टर लागलेला ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसायचं. कोण नवरा आहे, कुणाची आहे ती, काय नातेवाईक आहे ती, का जवळची, काय बघितलं नाही. जेवायला जायचो त्या काळात, आणि जेवायला लय मजा यायची. म्हणजे त्या काळात घरी असं जेवण व्हायचं नाही ना, घरचं काय आपलं साधं जेवण असतं, पण लग्नातलं जेवण वेगळं असतं. गोड धोड खायला मिळतं,
कळ्या असतील, गुलाबजामुन असेल किंवा ती लग्नातल्या जेवणाची चव जी आहे ती अशा घरच्या जेवणाला नसते किंवा कुठल्याच जेवणाला नसते. त्यामुळे त्या जेवायसाठी लय लग्न केलेत, लय असे कुठलाही कार्यक्रम सोडलेला नाही त्या काळात. पण कालांतरानं हळूहळू ती सैराट केल्यानंतर हळूहळू ती बंद झालं. आणि तुम्ही जसं म्हणला शेजाऱ्याचं, तर शेजाऱ्याचं त्या काळात काही कार्यक्रम असले की जेवायला जायचोच. आणि कार्यक्रम असलं तर शेजाऱ्याच्यात आपण जेवायचो. असं सहजासहजी तर कोण असं बोलवत नाही जेवायला असं. नागराज मंजुळे यांच्या बरोबर तुमचा पहिला प्रवास आणि अनुभव कसा होता? ग्रेट होता, कारण सुरुवातच त्यांच्यापासून झाली. आणि मी पहिला सिनेमा त्यांच्याबरोबर केला, कुठल्या तरी डिरेक्टर सोबत पहिल्यांदाच काम केलं सिनेमा. तर त्या माणसाचा स्वभाव पण लय भारी आहे आणि त्या माणसाबरोबर काम करण्याचा अनुभव लय ग्रेट आहे. माझाच नाही, पण ज्या तुम्ही ऍक्टरला विचारतात त्यांच्याबरोबर काम केलेलं सगळे हीच उत्तर देतील की त्या माणसाबरोबरचा प्रवास आणि त्याच्याबरोबर काम करण्याचा प्रवास जो आहे तो खूप सुंदर आहे. आणि ते माणूस पण आपला गावाकडला माणूस आहे आणि तुमच्या माझ्यासारखाच माणूस आहे. तर त्याच्यामुळे त्या माणसाबरोबर काम करायला खूप मजा येते. सैराट नंतरून तुम्ही अशा कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं? सैराट नंतर मी साधारणतः सैराट सोडून एक 20-22 सिनेमे झालेत आणि हिंदी एक केला, झुंड जे नागराज सरांचाच होता. आणि मराठी भरपूर केलेत. मग बाकी भिरकीट एक असेल, भिरकीट नावाचा एक सिनेमा येऊन गेला जो अमेझॉन प्राईमला आहे. तो सिनेमा चांगला आहे, त्यातलं माझं पात्र चांगलं आहे. गस्त नावाचा एक सिनेमा आहे, त्यातलं चांगलं पात्र आहे. सैराटचा जरी मी कन्नडमध्ये केलेला होता, मनस्सू मल्लिगे, त्याच्यामुळे सैराट सारखंच सेम पात्र आहे, तर त्या पण सिनेमाला मजा आली. असे बरेच सिनेमे आहेत तर ते केलेले आहेत. कलाकार म्हणून तुमचं स्वप्न काय? वेगळं वेगळं सतत वेगवेगळे सिनेमे करत राहायचे आणि वेगवेगळी पात्र साकारायचे आहेत. खरं तर आता मी आतापर्यंत एकच पात्र साकारत आलोय. म्हणजे बऱ्यापैकी सिनेमाच्या ऑफर मला त्याच पात्राला येतात की हिरोचा मित्राची भूमिका. मला त्याच्या व्यतिरिक्त पण जरा वेगवेगळ्या भूमिका करून बघायच्या आहेत त्या. तर तशा भूमिका आल्या तर मला खूप आवडेल की तशा ती विलनच्या असतील किंवा अजून कुठल्या वेगळीच पात्र. कारण मी हिरोच्या मित्राची पात्र लई साकारल्या. तर मी जे तुम्हाला म्हणलं 20-22 सिनेमे, त्यातले 10-15 सिनेमे तर कमीत कमी असतील की त्यात मी 15 सिनेमात तरी साधारणतः मित्राची भूमिका साकारतोय. तर त्याच्या पलीकडे मला वेगळे सिरियस रोल करून बघायचे आहेत. तर तसं इच्छा आहे, बघू आता कोणाला वाटलं तर तशी देते. मग हिरोची भूमिका भेटली तर कराल? खरं त्या पात्राचा तो त्या सीनचा हिरोच असतो, असं काही आवडेलच की हिरोची भूमिका कोणाला. पण तसा हिरो लिहिला गेला पाहिजे असं माझ्यासारखा हिरो मला वाटत नाही. असू शकतो, माहित नाही. बरं, ठीक. तुम्ही सध्या कुठला प्रोजेक्ट करताय? सध्या खवीस नावाची एक फिल्म आहे आणि ती आता रिलीजला आहे. आणि 13 लिलावेला नावाची एक फिल्म आहे, तिचं पण आता जस्ट शूटिंग संपले आणि डबिंग चालू आहे. तिचं डबिंग झालं ती पण एक प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. आणि आता ह्या महिन्याच्या एंडिंगला एक नवीन सिनेमा सुरू करतोय लवकरच, बघू आता त्याचं बोलणं चालू आहे. होईल. गावाकडून येणाऱ्या नवीन कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देणं असं अवघड आहे. मी काय संदेश द्यावा, पण ज्याला करू वाटतं ते करायला पाहिजे, योग्य दिशेने गेलं पाहिजे. जसं मगाशी आपण ज्याच्यावर बोललो की ज्याला ऍक्टिंग करू वाटते त्यानं खरं तर नाटक जॉईन केलं पाहिजे आणि नाटकात काम केलं पाहिजे, स्टेज डेअरिंग वाढवली पाहिजे आणि तिथनं मग सिनेमाला ट्राय केलं पाहिजे. योग्य जेन्युन जे काय हे असतात ऑडिशनचे ग्रुप असतात त्यांना जॉईन झालं पाहिजे. आणि जर शक्य नसेल तर गावात राहून पण आता सोशल मीडिया जसं म्हणलं की आपलं खूप विस्तृत माध्यम झालेलं आहे, तर त्यांची कला आता त्याच्यावर साकारू शकतो आपण. म्हणजे रील असतील, त्याचबरोबर युट्यूब असेल, त्यातनं पण आता चांगला इन्कम पण होतोय आणि कला साकारायला पण एक चांगला वाव आहे. त्याच्यामुळं सिनेमातच काम करायचं असं काही राहिलेलं नाही आजकाल. तुमची कला तुम्ही कुठेही जाऊ शकता, इंस्टाग्रामवर जाऊ शकता, फेसबुकवर जाऊ शकता, युट्यूबवर जाऊ शकता. तुम्हाला सैराट मधून प्रसिद्धी भेटली, तुम्ही जमिनीवरती आहे की आकाशात आहात? सैराटने आकाशात नेलं होतं पण मी जमिनीवरच आहे. हा, सैराटनं चांगल्या उंचीवर नेलं होतं आणि या सैराटमुळे मी माझ्या आयुष्यातलं एक दशक खूप चांगलं घालवू शकलो. म्हणजे साधारणतः 10 वर्ष झाली
शूट होऊन काहीतरी 10.5 वर्षांनी रिलीज होऊन साधारणतः 9-9.5 वर्ष झाली सैराटला. तर माझ्या आयुष्यातलं एक दशक खूप चांगलं गेलं. तर जमिनीवर आणि आकाशात म्हणजे तो काळ भारी होता सैराटचा. तो आकाशासारखाच काळ होता. म्हणजे जर माझ्या आयुष्यातला आकाश काय असेल तर ती सैराटची जी काही प्रसिद्धी मिळाली आणि तो जे अनुभव होता 10 वर्ष तो ग्रेट होता. बाकी मी जमिनीवरच आहे, मला जमिनीवरच चालायचंय. बर, तुमच्या प्रवासातून लोकांना काय शिकायला मिळेल? तसं शिकण्याजोगं बरं का माझ्याकडून तर काही नाही, पण प्रवास ही मगाशी म्हणलं तसं की हा माझा ऍक्सिडेंटली प्रवास आहे. पण ज्याला सिनेमाचा प्रवास करायचा आहे तर त्याला तसे तसे वेगवेगळे रस्ते आहेत, तर त्या रस्त्याने गेलं पाहिजे. आणि जर माझं जर अनुकरण मी स्वतः करतो तर मला असं वाटतं की सिनेमात येऊन मी बदलत गेलो आणि त्या बदलाचा माझ्या आयुष्याला खूप फायदा होतोय, माझ्या जगण्याला खूप फायदा होतोय. तर तसं स्वतःकडे बघून बदललं पाहिजे, अभ्यास वाढवला पाहिजे, वाचन वाढवलं पाहिजे, चांगली चांगली लोक कॉन्टॅक्टमध्ये आणले पाहिजे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. त्याने एक वेगळीच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. तर तसं प्रत्येकाने त्या गोष्टीकडे जरा लक्ष दिलं तर बरं असं मला वाटतं. बर तानाजी, तू स्वतःला म्हणतो मी बदलला, बदलल्याच्या ह्याच्यातून तुम्ही तुझ्या पायावरती उपचार केला, तर ते तुला कोणी सांगितल्यामुळं किंवा तुझ्या कुठल्या नवीन भूमिकेमुळं की तू स्वतःला बदललं म्हणून केलं? नाही, काय झालं, सैराट शूट झाल्यानंतर एक 1-1.5 वर्षातच मला पायाचा खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे माझं खूप दुखायला लागलं. असं म्हणतात की साधारणतः 22-23 वर्षापर्यंत आपल्या हाडाची वाढ होत असते, आणि जोपर्यंत हाडाची वाढ होती तोपर्यंत मला काही कळलं नाही. पण हाडाची वाढ संपली की मला पायांचा त्रास व्हायला लागला. म्हणजे माझे नडगे आणि मांडी, म्हणजे माझं कमरेपासून पाय बेंड, नडगेतले अशी जी सरळ हाडं असतात, तुमची सरळे हाडं असतात, माझी थोडी अशी वाकडी, आणि नडगे अशा पिळलेल्या, अशा सापासारख्या बेंड झालेल्या. तर ते असं पिळल्यामुळं व्हायचं काय की आपला जो बॅलन्स आहे, म्हणजे आपलं जे वजन आहे पूर्ण शरीराचं, ते 3 भागात विभागलं जातं: पंजा, गुडगा आणि खुबे आपले खुबा. तर माझं ती बेंड असल्यामुळं गुडगा असा साईडला निघायचा आणि डायरेक्ट पंजावरनं जे काय वजन आहे ते डायरेक्ट खुब्यावर यायचं. म्हणजे प्रेशर खुब्यावर यायचं आणि ते खुबं तिरकं व्हायचं, आणि तिरकं होऊन खुब्याला आतल्या आत घासायचं. म्हणजे खुब्याची जी बॉल असतात तर ती एकमेकाला घासायचे, आणि ते घासल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा, दुखायचं, गुडघे सुजायचे, म्हाताऱ्या माणसासारखं माझं गुडघं सुजायचं. तर मग मी ज्यावेळेस दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांनी माझे व्यवस्थित एक्सरे केले, काय MRIच्या टेस्ट केल्या, आणि त्यांनी बघितलं तर ते म्हणले तुझं पाय बेंड असल्यामुळे हे दुखतंय, आणि तू जर हाडं सरळ नाहीत केली, तुझे जर पाय सरळ नाहीत केले तर ती दुखणं तुझं वाढतच जाईल, आणि येणाऱ्या 2-4 वर्षात 5 वर्षात तुझं चालणं बंद होऊन जाईल. एवढं तुला ते दुखल आणि हाडं तुझी खराब होतील, म्हणजे ते घासून खुबे खराब होतील. तर तुला स्टेप बाय स्टेप त्याच्या सर्जऱ्या करून, ऑपरेशन करून ते सरळ करावं लागतील. मग तिथनं ऑपरेशन माझी सुरू झाली. इयत्ता 8वीत असताना एकदा ऑपरेशन झालं होतं. ती शाळेत असताना सरकारच्या सुविधा येतात. 8वीत असताना एकदा माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, मांडीचं. त्यावेळेस ती सरकारच्या काहीतरी सुविधा येतात, तर त्या सुविधेअंतर्गत एक ऑपरेशन झालं होतं. पण त्या काळात काही त्रास नव्हता. खरा त्रास मला 20 वर्षाच्या पुढं सुरू झाला, म्हणजे सैराट झाल्यानंतर 1-1.5 वर्षात. तर मग ती डॉक्टरनं जसं सांगितलं तसं मग सगळ्या सर्जऱ्या कराव्या लागल्या, आणि साधारणतः 7-8 सर्जऱ्या झाल्या आतापर्यंत. एका टायमिंगला एकच सर्जरी करू शकतो आपण. एकदा तर मांडीची ती सर्जरी करायची, त्यात रॉड टाकायचा, आणि ते हाडं भरून आलं की मग नडगेचं करायचं, मग त्यात रॉड टाकायचा, आणि परत ती हाडं भरून आलं, तोडलेलं हाड चिटकलं की परत त्यातले रॉड काढून घ्यायचे. असं मग करत 7-8 ऑपरेशन झाली, आणि त्यात काळ पण जरा माझा गेला. म्हणजे साधारणतः 5-7 वर्ष, म्हणजे थोडक्यात ती एकदा ऑपरेशन केली की 6 महिने ते वर्ष कामच करता येत नाही. मग ते असा काळ पण गेला थोडा माझा त्यात. तानाजी, तुम्हाला कोणी लंगड्या म्हणून चिडवलं, तुमच्या मनाला काय वाटायचे? सैराटच्या अगोदर खूप वाईट वाटायचं, आणि सैराट नंतर पण ज्यावेळेस सैराटच्या अगोदरच मला खूप वाईट वाटायचं. लंगड्या म्हणलं की मी भांडणं पण केलेत शाळेत असताना, माऱ्या पाक मला लंगड्या म्हणते, चिडवते. आणि शाळेत असताना मला लय चिडवायचे पोरं, शाळेतली वर्गमित्र असतात किंवा खालच्या वर्गातली. काय झालं की सगळ्यात अगोदर दोष दिला जायचा त्या लंगड्यापणाला. म्हणजे काय जरी झालं थोडं, तुम्ही जरी झाले तरी हे लंगड्या गप्पून असं
चिडवलं जायचं, दोष द्यायचा. तर त्यावेळेस वाईट वाटायचं आणि त्यावेळेस भांडण पण करायचं, मारा माऱ्यापर्यंत जायचं. पण सैराटमध्ये जे काय हिरो मला बोलला किंवा ती जे दुसरं पात्र आहे साल्या नावाचं, लंगड्या म्हणून, ती सतत ती बोलली ना सिनेमात, तर ती लोकांनी खरं तर त्या पात्राचं नाव प्रदीप आहे, प्रदीप बनसोडे, आणि लंगडा बाळ्या म्हणून असं त्याला चिडवलं जात होतं त्या सिनेमात. पण ती लोकांनी तसंच उचललं आणि ती लंगड्या म्हणूनच प्रसिद्ध झालं पात्र, आणि ती लंगड्या म्हणूनच ती बोलायला लागली. आज पण मला जिकडं तिकडं जिथं गाठ पडेल तिथं लंगड्या म्हणून बोलतात किंवा लंगड्या म्हणून हाक मारली जाते. पण ती त्या लोकांचं ते चिडवणं नाही. मला ती सैराट रिलीज झाल्या त्रास पण झाला थोडा. नागराज सर पण 1-2 ठिकाणी न्यूजला डायरेक्ट सैराट मधला लंगड्या म्हणून असं लावायचं. मग नागराज सर पण म्हणले, अरे ती त्या सिनेमात त्याला ती चेष्टा केलेली, ती चिडवलेला आहे त्याला, त्याला खरंच तुम्ही ती लंगड्या पात्र म्हणून फेमस करायला लागला किंवा ते तसं नको व्हायला खरं तर. पण तसं ते झालं नाही. एकदा ते झालं आणि ते लंगड्या म्हणून जे फेमस झालं. पण ती सैराटच्या काळात थोडे दिवस ती त्रास झाला, नाही चिडवलं जाते का. परत ते कळालं की ती लोकांचं चिडवणं नाही, ती ते पात्राला बोलते. म्हणजे खरं तर कुठल्याही माणसाला जे काही आता मला गाठ पडणारे लोक आहेत त्यांना ते चिडवायचं नाही, पण ते पात्राचं नाव तसं झाल्यामुळे ते लंगड्या म्हणतात. तर ते आता काही नाही वाटत मला. आता ते लंगड्या कानावर आलं की हा ते सैराट मधला मी आहे आणि त्याला त्या पात्राला तशी बोलते ते, आणि त्यांनी ते ओळखल्यामुळे ती लंगड्या म्हणून हाक मारतात. तसा विचार करताना विसरून जातो. बरं तानाजी, तुला गावाकडचा तानाजी की सिनेमातला तानाजी आवडतो? गावाकडला तानाजी. सिनेमा माहित नाही. सिनेमा ही चिरकाळ टिकते का काही मर्यादित काळापुरता आहे मला माहित नाही, पण गाव ही आयुष्यभर आहे आणि तिथं जन्म आहे तिथंच शेवट होईल असं वाटतंय. सिनेमा पण आवडतोय. आता सिनेमाची आवड तयार झाली काही हळूहळू जसं काम करत गेलं तसं. पण गावाकडं बरं वाटतं, मोकळा श्वास घेता येतो, आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करता येतात. गावातलं जगणं लय सुखर आहे, लय निवांत आहे, खाणं पिणं घरचं, मजा येते गावाकडे. बरं, तुला सैराट हा मूवी पुन्हा रिलीज करायचं झालं, त्यातलं तुला कुठलं पात्र आवडेल आता? मी केलंय तेच पात्र भारी आहे. ते दुसऱ्या पात्राला तर मी जाणार नाही कुठल्या, तर मी केलंय तेच पात्र जो सैराट मधला प्रदीप बनसोडे आहे. तर मी तोच आहे. म्हणजे खरं तर सैराटमध्ये ज्या व्यक्तीचं मी पात्र साकारलंय त्याचं नाव खरंच प्रदीप बनसोडे, म्हणजे बाळ्या बनसोडे म्हणून आहे, जे नागराज सरांचे एक दोस्त आहे गावाकडलेच. तर त्या माणसात माझ्यात लय हुबेहूब म्हणजे सिमिलर आहोत आम्ही, लय जवळचे समान आहोत. तर त्या व्यक्तीला मी ज्यावेळेस बघितलं तर फक्त त्यांच्यात माझ्यात वयाचा गॅप आहे, पण त्यांच्या पण कानात कोंडलं होतं, माझ्या पण कानात कोंडलं होतं, आणि कदाचित तो व्यक्ती आहे म्हणून ती पात्र मला साकारायला मिळालं. तर मला तीच पात्र भारी आहे आणि तीच. तानाजी, तुमच्या आयुष्यातला एखादा क्षण ज्याने तुम्हाला खूप काही शिकवलं? सैराटचा जो क्षण होता किंवा सैराट रिलीज नंतरचा जो काळ होता तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप भारी काळ ठरला. तो खूप ग्रेट काळ होता. त्याच्यानंतर माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली आणि वेगळाच प्रवास सुरू झाला. तर सैराट लय काहीतरी वेगळं घेऊन माझ्या आयुष्यात आला आणि एका सिनेमावर मी माझ्या आयुष्यातलं 1 दशक खूप चांगलं जगलो. आता पुढे अजून सैराटचा किती काळ राहील आणि काय माहित नाही, कालांतराने त्या सगळ्या गोष्टी आपोआप खाली येतच असतात. पण 1 दशक माझ्या आयुष्यातलं खूप सुंदर मी जगलो आणि दुसरा असा कुठला काळ नाही की त्याच्यावर 1 दशक माझ्या आयुष्यातलं खूप चांगलं गेले. तर सैराटचा खूप काळ भारी होता आणि सैराटच्या आठवणी असतील, सैराट असेल, ही आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. आणि सैराट माझ्या आयुष्यातली लई अशी ग्रेट आठवण. त्याचबरोबर सैराट नंतर मी बदललो, सैराट नंतर बऱ्याच गोष्टी प्रवास आयुष्यात आला, सैराट नंतर म्हणजे वेगळाच मी माणूस तयार झालो. तर सैराट हा क्षण माझ्या आयुष्यातला खूप चांगला आहे. बर, तुम्ही तुमचा बदलता काळ म्हणता, क्षण म्हणता, पुढच्या 5 वर्षात हा गावाकडचा कलाकार तानाजी हा कुठे असेल? माहित नाही भविष्य काळ कुठं असेल माझा. एकतर असेल ऍक्टिंग करत असेल, जर ऍक्टिंग करू शकलो चांगलं
आणि जर ऍक्टिंग नाही करू शकलो चांगले तर कदाचित महागारी असेल, गावाकडे असेल, शेती करत असेल, किंवा ह्या दोन्ही क्षेत्राच्या व्यतिरिक्त जर काय ह्या 5 वर्षात वेगळंच काही तयार झालं तर ते वेगळं काहीतरी करत असेल. माहित नाही, 5 वर्षानंतरच कळलं आपल्याला कुठं असेल. बर, पुढे लग्नाचा विचार आहे की नाही? मला तर वाटतंय, पण कुणाला तरी वाटलं पाहिजे बरोबर. जसे तुम्ही म्हणताय की मागच्या एका प्रश्नामध्ये म्हटलं तुमच्या एका जीवनामध्ये कोणतरी व्यक्ती आहे. येस येस येस, माझी एक सहचारिणी आहे. मी थोडक्यात ती रिलेशनशिप मध्ये आहे आम्ही दोघं. तर आम्ही लवकरात लवकर कदाचित राहू सोबत. बर, एक लास्ट टॉपिक म्हणतो. तुमचा जो सैराटचा एक डायलॉग होता, ए परश्या आर्ची आली बघ आर्ची, तो आम्हाला एकदा प्रेक्षकांना आमच्या सांगितला तर खूप आनंद होईल. होय का? तो बघ डायलॉग खूप गाजलेला आणि त्याच्यामुळं खरं तर मी लोकांच्या लक्षात आहे. आज सुद्धा ते गाणं सुरू व्हायच्या अगोदर डायलॉग लागतो कुठे, ए परश्या अरे तिथं आर्ची आली आर्ची, आता मांगायची आम्ही पवाय गेलतो तिकडे, पवाय गेलतो, अरे तिथं आर्ची आली, मला तिने हाकलून काढलेला का? अरे तुला काय अक्कल आहे का नाही? अरे पवाय गेलतो पवाय, असं तो खूप भारी डायलॉग. बरं ठीक आहे. नवीन गावाकडच्या कलाकारांना तुमच्याकडून एक संदेश. नवीन गावाकडच्या कलाकारांना काय यायला पाहिजे, त्याला ऍक्टिंग करू वाटते. कारण बऱ्याच लोकांना रस्ते दिसत नाहीत. तर आता ही सगळं सोशल मीडियामुळं सगळं ओपन झालेलं आहे. तर त्यांची कला सोशल मीडियावर दाखवू शकतात लोक, आणि योग्य रस्त्याने पोहोचायचं, नाटक बिटक करायचं मस्तपैकी, आणि त्या रस्त्याने गेलं तर सगळीच व्यवस्थित, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना वाटतं त्या क्षणी यावं, त्यांना सदिच्छा यावं. येस, धन्यवाद. ऐकलत का? सैराट फेम तानाजी यांच्याकडूनच एक गावाकडचा कलाकार आणि त्याच्यावरती त्यांचा जीवन सफर.